मित्रांनो, वाल्मिकांना कराड हे नाव आपण सर्वत्र सोशल मीडियावरती आज पाहत आहोत. पण यांचा काय प्रवास आहे, यांचा काय राजकीय प्रवास आहे, हे धनंजय मुंडे यांच्याजवळ नक्की कसे आले, यांची मैत्री कशी सुरुवात झाली, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धनंजय मुंडे यांची सावली समजल्या जाणाऱ्या वाल्मिकांना कराड यांची गोष्ट काही सोपी नाहीये. त्यांचं गाव तसं परळीपासून 10 किलोमीटरवर अंतरावर असणारं पांगारी हे गाव. त्यांच्या आईचं नाव पारुबाई आणि वडिलांचं नाव बाबुराव कराड हे आहे. वाल्मिकांना कराड यांचा जन्म 19 जानेवारी 1969 रोजी पांगरी या गावात झाला. त्यांची परिस्थिती ही खूप हालाकीची होती. 2 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यानंतर ते आपल्या आईसोबत आपल्या मामाच्या घरी एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये एकदम लहान अशा रूममध्ये वाढू लागल्या. 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण हे त्यांनी पांगारी या गावातच घेतले. त्यानंतर 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण हे पांगारीपासून 5 किलोमीटर अंतरावर असणारे गाडे पिंपळगाव येथे त्यानंतरचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांना लहानपणापासूनच मुंडे साहेबांबद्दल व भारतीय जनता पार्टीबद्दल खूप आदर होता. वाल्मिकांना कराड यांना भारतीय जनता पार्टीचे एवढे आकर्षण होते की ते त्यांच्याकडे सायकल नसतानाही ते आपल्या मित्राच्या सायकलला भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावून सभेला जायचे. पुढे महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी त्यांनी परळी गाठली. त्यानंतरचे शिक्षण हे त्यांनी परळीमध्येच पूर्ण केले. धनंजय मुंडे यांना जेवढी कामे येतात त्यातली अर्धी कामे वाल्मिकी बाहेरूनच करतात. धनंजय मुंडे यांचा आवडता नंबर आहे 7. तसा वाल्मिक कराड यांचा नंबर आहे 1717 म्हणजेच 1717. जसे की नरेंद्र मोदी यांच्यासाठी अमित शहा आहेत, तसंच धनंजय मुंडे यांच्यासाठी वाल्मिकांना कराड आहेत. नंतर वाल्मिकांना हे नगराध्यक्ष झाल्यानंतर तेव्हा त्यांचे मित्रमंडळी हे त्यांना प्रेमापोटी अण्णा म्हणून अशी हाक मारू लागले. तेव्हापासून त्यांना अण्णा ही अशी ओळख सुरू झाली. म्हणून त्यांना धनंजय मुंडे यांचा लहान भाऊ म्हणून ओळखले जाते. त्यानंतर त्यांच्यावरती अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद देखील झालेली आहे. नुकताच घडलेल्या घटनेमध्ये त्यांच्यावर 2 कोटीचा खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.